आपला मुलगा जो आहे तो कुठंतरी ज्याला आपण म्हणतो या प्रकरणात एकटा बळीचा बकरा बनला, असं कसं होऊ शकतं की तुम्हाला माहिती नाही? सरिताताई, माझ्या जर कुठली गोष्ट कानावर आली तर 35 वर्ष मी प्रशासनामध्ये, काही लोक तर रिटायर झाले, काही नागपूरला पण स्थायिक झाले असतील. तुम्ही नागपूरला आहे, त्यांना जाऊन फक्त विचारायचं की अजित पवारच्या बरोबर तुम्ही प्रशासनात काम केलं, त्या माणसाची कामाची पद्धत कशी. मी जर ते माहिती असतं तर मी कसं होऊन दिलं असतं. मी जी माहिती थोडीफार घेतली त्या जमिनीची खरेदी विक्रीच होत नाही. जवळपास 1150 कोटी रुपये खड्डे बुजवण्याच्या करता तरतूद केली. सरिताताई, फक्त त्याच्यामध्ये साधारण 650 कोटी रुपये खर्च केले, 500 कोटी रुपये खर्चच केले नाही. शेवटी ज्यावेळेस तुम्ही कुणाबरोबर युती करता, आघाडी करता, त्यावेळेस 2 पावलं पुढं मग सरकावं लागतं आणि त्या संदर्भात पहिल्यांदा तसं घडलं, परंतु पुन्हा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये थोडंफार यश आलं. दादा, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या पक्षानं बऱ्याच गुंड इमेज असणाऱ्या लोकांना उमेदवारी दिल्याचा आपल्यावर सातत्यानं आरोप होतोय. आरोप करणाऱ्यांनी स्वतःची पण यादी तपासावी. माझं एवढंच सांगणं आहे, राजकारणामध्ये कुणी कुणाचं कायमचं शत्रू नसतं, कुणी कुणाचं कायमचं मित्र नसतं. त्याच्यावरून काय ओळखायचं ते ओळखा. नमस्कार. राज्यात असा एक नेता आहे की ज्यांची सकाळ म्हणजे आपली पहाट आहे, जे सकाळी सकाळी कामाला लागतात, ज्यांच्याकडे लोक भेटायला सुद्धा अगदी आपल्या पहाटेला येतात, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आजच्या कॉफी विथ कौशिकमध्ये स्वागत करूया. नमस्ते. नमस्कार. दादा, राज्यभर राष्ट्रवादी निवडणूक लढते अनेक महापालिकांमध्ये, पण आपण आपली वॉर रूम पुण्यात केलेली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड हाच फोकस दिसतोय. पुणे पिंपरी चिंचवड हे माझं होमटाऊन आहे आणि आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्राला पण माहिती आहे, मी माझी राजकीय जीवनाची सुरुवात पिंपरी चिंचवडला, म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात तेव्हा पिंपरी चिंचवड शहर येत होतं आणि त्यावेळेस 91ला केली आणि 92 पासून मी तिथल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीशी जोडलो गेलो. ते थेट ते 2017 पर्यंत जोडलो गेलो. 25 वर्ष ते शहर तिथल्या नागरिकांनी आमच्या विचाराचे लोक निवडून दिले आणि मी त्यांना सतत त्या शहरामध्ये जाऊन अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन, एक ती कष्टकरी औद्योगिक अशा प्रकारची नगरी, कष्टकऱ्यांची कामगार नगरी असंही तिला संबोधलं जातं, तिथं आम्ही खूप वेगवेगळ्या डेव्हलपमेंट केल्या आणि त्याच्यामुळं तिथं त्यावेळेसपासून जोडलं गेलेलं असल्यामुळं एक ह्याही निवडणुकीमध्ये मी तिथं लक्ष घातलं आणि पुन्हा पण मागे 10 वर्ष आमच्या विचाराचे लोक, पूर्ण क्लिअर मेजॉरिटी नाही, त्यावेळेस आघाडी असायची आणि पहिल्यांदा मला वाटतं 2.5 वर्षामध्ये माझ्याबरोबर काँग्रेसने आघाडी केली नाही. मग त्यावेळेस आम्ही, विनोद तावडेजी वगैरे होते, मग तिथं एक वेगळी अशा प्रकारची पुणे पॅटर्न म्हणून तुम्हाला आठवत असेल, तो 2.5 वर्ष चालला. पण मग नंतर काँग्रेसवाल्यांच्या लक्षात आलं, नगरसेवकांचा दबाव आला आणि म्हणले की नाही, आघाडीच इथं ठेवा आणि मग पुढं 7.5 वर्ष ती आघाडी राहिली. अशा ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि सहसा काय होतं, मी जरी राज्यामध्ये काम करत असलो तरी देखील साधारण बाबा पूर्वीच्या काळामध्ये हसन मुश्रीफ साहेब कोल्हापूरचं बघायचे, असे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या भागातलं त्या ठिकाणी बघतात. आत्ता पण आमचे बाकीचे सहकारी वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये लक्ष देत आहेत. उदाहरणार्थ अमरावतीमध्ये संजय खोडके असतील किंवा सुभाताई खोडके असतील, तुम्हाला माहिती आहे, मागे देखील ते तिथं लक्ष द्यायचे. असं त्या भागात वेगवेगळे सहकारी तिथं लक्ष देत असतात आणि मी आता उद्याच्याला सांगली, मिरज, कुपवाड, त्याच्यानंतर लातूर, त्याच्यानंतर परभणी आणि त्याच्यानंतर अमरावती, असे 4 ठिकाणी जाणार आहे. अशा वेगवेगळ्या भागात जाण्याचा माझाही प्रयत्न आहे. तटकरे साहेब पण फिरतायत, इतर पण आमचे सहकारी फिरतायत. त्याच्यामुळं लोकांना, म्हणजे आपल्यासारख्यांना वाटत असेल की मी इथं लक्ष केंद्रित केलं आहे, तसं नाही आहे. बाकीकडे पण मी बघतोय, पण एक गोष्ट खरी आहे की इथं जास्त वेळ दिलेला आहे.
दादा, पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्हीकडे इतकी वर्ष वेगवेगळ्या पद्धतीनं का ना आपली सत्ता होती, पण अजूनही या शहराच्या अडचणी काही दूर झालेल्या दिसत नाही आहे. उलट अशा काही समस्या आहे की ज्या जास्त तीव्र झाल्या असं म्हणायला पाहिजे. काय वेगळं ह्या खेपेला तुम्ही तुम्ही कराल निवडून आलात तर? म्हणताय ते बरोबर आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 17ला तिथं आमच्या विरोधामध्ये स्थानिक राजकारणामध्ये तिथले असणारे लोक आले आणि 17 ते 2000 आत्तापर्यंत ते त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतात तिथलं स्थानिक नेतृत्व. आणि तिथं ज्या काही प्रकार घडले, मग तिथं काही चुकीची प्रकरणं झाली, मी अनेक पुरावे तिथं सादर केलेले आहेत. ती आशिया खंडातले सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका, ती जे कर्ज रोखे काढावे लागले, काही 4,000पेक्षा जास्त कोटींची स्थापत्याची बिलं तिथं देणं बाकी आहे. मी 25 वर्ष तिथं काम करत असताना डेव्हलपमेंट करत करत, रस्ते रुंद करत, डबल फ्लायओव्हर करत, ग्रेड सेपरेटर करत, पाण्याच्या समस्या सोडवत ठेवी पण वाढवत होतो. आमच्या काळामध्ये ही सगळी कामं करत साधारण 2,500 कोटीच्या ठेवी होत्या, त्या आता 10,000 कोटीपर्यंत जायला पाहिजे होत्या. त्या ठेवी वाढल्या नाही, उलट कर्ज महानगरपालिकेवर झालं. कर्ज रोखे हे एक वेगळं गोंडस नाव आहे, परंतु ते एक प्रकारचं कर्जच आहे. अशा पद्धतीनं त्या शहराला ह्या अडचणीतनं सामोरं जावं लागतंय आणि ते मला बदलून टाकायचं आहे. तिथं आर्थिक शिस्त बिघडलेली आहे. तिथं टेंडर प्रोसिजर जी होती ती अतिशय चुकीची. म्हणजे आपली मुलाखत झाल्यावर मी तुम्हाला पेपर्स पण दाखवील, त्या पेपर्स बघितल्यावर पण तुमच्या लक्षात येईल. ठराविक लोकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांचेच टेंडर कसे पास होतील, त्यांना सोयीचे प्रिक्वालिफिकेशनचे जे अटी असतील ते टाकले जातात वगैरे. आणि नाही म्हटलं तरी तिथं दहशत किंवा वेगवेगळ्या, मला खूप अधिकारी भेटतात कारण मी 25 वर्ष काम केलेलं असल्यामुळं काही स्टाफ मी पण त्या काळामध्ये लावलेला आहे, कारण त्यात वेळेत एवढं हे नसायचं. आता कसं MPSC मार्फतच लावलं पाहिजे किंवा ज्या नियम अटी ठरवून दिलेल्या आहेत त्याच्या बाहेर जाता येत नाही. 91-92ला ती परिस्थिती नव्हती आणि त्याच्यामुळं ही लोक, नाही दादा आता आम्हाला तिथं नाही राहायचं, काहींनी स्वेच्छानिवृत्तीनं राजीनामे दिले चांगल्या पोस्टच्या लोकांनी. ह्या ज्या गोष्टी घडल्या तिथं थोडंसं दबावाचं राजकारण, दहशतीचं राजकारण. आणि तिथं सरिताताई, मी तिथं जवळपास 25 वर्षात खूप कार्यकर्त्यांना तयार केलं. अक्षरशः साधे साधे कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदं दिली आणि त्याच्यातलेच मग काही कार्यकर्ते तुम्ही बघितला अलीकडच्या काळामध्ये निवडणुका जवळ आल्यानंतर स्वतःच्या पक्षाचे वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कधी कधी खड्यासारखं बाजूला ठेवलं जातं, अचानक कुणाला तरी जवळ केलं जातं आणि त्याला तिकीट दिलं जातं आणि त्याच्यातनं पण नाराजी वाढते. परंतु लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे काही करण्याचं. अलीकडं पूर्वीचा काळ असा होता की निष्ठेला महत्त्व दिलं जायचं, आपले जी विचारधारा आहे त्या विचारधारेला महत्त्व दिलं जायचं. आता इलेक्टिव्ह मेरिट सगळेजण बघतात. तुम्ही कुठलीही निवडणूक घ्या, त्याच्यामध्ये साधारण सर्वच देशातले जेवढे राजकीय पक्ष आहेत ते इलेक्टिव्ह मेरिट बघून तिथं काम करतात आणि तिथं मात्र ते त्याच अँगलनी पुढं जातात. त्याच्यामुळं ज्यांना लोकप्रतिनिधित्व करायचं ते पण साधारण बघतात की काय परिस्थिती आहे. पूर्वीच्या काळामध्ये सर्वे पद्धत नव्हती, आता सर्वे केला जातो. ह्या प्रायव्हेट कंपनीने खाजगीने सर्वे केला, त्याने केला. काय सर्वे आला आहे, काय साधारण लोकांच्या मनामध्ये, काही 100% नाही पण काही प्रमाणात आपल्याला त्याच्यामध्ये साधारण लोकांच्या मनात काय आहे हे समजतं. ह्या अशा बऱ्याच गोष्टी आता पूर्वीच्या काळातले निवडणूक लढवण्याची पद्धत आणि आताच्या काळातली पद्धत, जमीन आसमानाचा फरक पडला. आता सर्वेचे आकडे काय सांगतात? नाही, मी सर्वे अजून केलं नाही. पहिल्यांदा आम्ही उमेदवाराच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी करत होतो, परंतु उमेदवाराच्या संदर्भामध्ये काही प्रमाणामध्ये सांगितलं जातं, पण जास्त करून ती शहरं उद्याच्या काळामध्ये तिथं कोण कारभारी म्हणून काम करणारे हेही बघतात आणि त्याच्यावरती त्यांची भूमिका ठरवतात. 2014ला देशामध्ये
मोदी साहेबांचं जबरदस्त अशा पद्धतीनं एक करिश्मा त्यांचा आलेला होता आणि त्याच्यानंतर एक तो सगळाच मतदार तिकडं आकर्षित झालेला होता. त्याच्यामुळे 14च्या नंतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तिथं बहुतेक ठिकाणी भाजप किंवा भाजप शिवसेना ही सत्तेवर आलेली आपण पाहिलं. इव्हन मुंबईमध्ये पण तुम्हाला आठवत असेल तर मुंबईत भाजप वर्सेस शिवसेना लढली एकमेकाच्या विरोधात. नंतर त्यांनी महापौर एकाचा उपमहापौर एकाचा अशा पद्धतीनं केलं. पण अशा घटना घडलेल्या आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत. आणि माझं स्वतःचं माझी एक इमेज अशी महाराष्ट्राचं आहे की मी शब्दाचा पक्का आहे, मी दिलेला शब्द पाळतो, नक्कीच. दादाचा वादा वगैरे वगैरे. आणि मला कामाची आवड आहे. मला कुठलंही काम जर आपण मनावर घेतलं तर सकाळी अर्ली मॉर्निंग उठायचं, तिथं जायचं, तिथल्या अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना बरोबर घ्यायचं, काय समस्या आहेत तिथल्या सोसायटी. आता सोसायट्या खूप मोठ्या प्रमाणावर दोन्ही शहरात आलेल्या आहेत. 2,500 लोक सोसायटीमध्ये राहतात, 3,000 लोक राहतात. परंतु पुणे ज्या पद्धतीनं वाढलंय, पिंपरी चिंचवड ज्या प्रकारे वाढलंय, तुम्हाला गंमत वाटेल, मी ज्यावेळेस राजकारणात आलो 91ला त्यावेळेस पुणे 5 TMC, मी TMC मध्ये सांगतो, पॉप्युलेशनचा विचार करता 5 TMC पाणी पुण्याला लागत होतं. आज 22 TMC पाणी पुण्याला लागतंय. 5 TMC कुठं आणि 22 TMC कुठं. पाणी बरेचगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर हे पुण्याच्या करता पाणी देणारी धरणं आहेत आणि पवना हे पिंपरी चिंचवडला पाणी देणारं धरण आहे. त्याच्यामुळं पॉप्युलेशन जसं वाढेल तसं पाण्याची गरज ओळखून आपल्याला काही निर्णय आधीच घ्यावे लागतात. तहान लागल्यानंतर विहीर आपण खांदत नाही किंवा पुढं साधारण. तरी पुण्यात आणि पिंपरी चिंचवडला पाण्याची समस्या आहे. म्हणजे पुण्यामध्ये माणसे 300 लिटर पाणी दिलं जातं. त्याच्यातलं बरंच पाणी लिकेजेस आहेत पुण्यात खूप मोठ्या प्रमाणावर. पुण्याचा आकार बशीसारखा आहे. नवीन वाढलेला जो परिसर आहे पुण्यामध्ये काय होतंय, समजा आता डेक्कन जिमखाना, प्रभात रोड, त्या गल्ल्या ज्या आहेत तिथं पूर्वीच्या काळात आम्ही ज्यावेळेस इथं विद्यार्थी दशेत फिरायचो तेव्हा एकेकाचे बंगले असायचे आणि एक फॅमिली राहायची. आता तिथं बहुतेकांनी नवीन UDCPR मध्ये अपार्टमेंट बांधतात. तिथं एक फॅमिलीच्या ऐवजी आता 10-12 फॅमिली झाल्यात. मग तो बंगला मालक काय करतो नवीन पिढीतला, ते जर 3 भावंड असतील तर 4 फ्लॅट स्वतःला घेतात, तिघांना 3 आणि एक जुना एक असा म्हणून, आणि बाकीचे ते डेव्हलपरला देऊन टाकतात. आणि मग फॅमिली मोठी झाल्यामुळं ते तशा पद्धतीनं राहायला लागलेत. आता त्या एरियात पाईपलाईन तीच आहे, पिण्याच्या पाण्याची, ड्रेनेजची, रस्ते तेच आहेत. आता रस्ते मोठे करायला पाहिजे. मी पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही जर आढावा घेतला तर त्या काळामध्ये थोडंसं माझं ऐकलं जायचं आणि तेव्हा रस्ते का कुणास ठाऊक मला पहिल्यापासून रस्ते रुंद असले पाहिजे. पुढं ब्रिटिशांनी त्या काळात मुंबईचे केलेले रस्ते बराच काळ आपल्याला पुरले पण आता पुरत नाही, त्याच्यात आता वाढ करावी लागते. आणि म्हणून मग आपण तिथं मेट्रो असेल किंवा बेस्ट बसेस वगैरे असतील त्या गोष्टी केल्या, कोस्टल रोड असतील, वेगवेगळ्या प्रकारचे टनेल असतील वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. तसं आपल्या इथं आपण व्हर्टिकल चाललोय आणि व्हर्टिकल चालल्यामुळं त्या सगळ्या ज्या सर्व्हिसेस तुम्हाला राहत असताना लागतात त्याचा ताण पडायला लागलाय. आणि ही सगळी डेव्हलपमेंट होत असताना पुण्याच्या वरच्या बाजूला किंवा पिंपरी चिंचवडच्या वरच्या बाजूला सगळे सह्याद्रीचा दऱ्याखोऱ्याचं ते सगळे डोंगर आहेत, सह्याद्रीचं तो एरिया जर बघितला तर तिथून पाणी ह्या दोन्ही शहरामध्ये येतं. पूर्वीचे ओढे नाले हे ज्या नंतरच्या काळात अतिक्रमण झाली, जागांना प्रचंड भाव वाढले. अक्षरशः तिथं पूर्वी त्या पिंपरी चिंचवडला जागेला इतकं महत्त्व नव्हतं कारण शेतीवाडी होती आजूबाजूला, वेगवेगळी गावं एकत्र करून झालेली ती नगरपालिका, नंतर महानगरपालिका. तीच गोष्ट आपल्या पुण्याच्या बाबतीमध्ये ओढे नाले बुजलेले असल्यावर पाणी ज्यावेळेस अचानक 4 इंच 3 इंच पडतो त्यावेळेस तिथं जो तुमचा नैसर्गिक प्रवाह आहे हे सगळं वाहून जायचा तो बंद केलेला आहे. त्याच्यामुळे मग ते पाणी तरी येणारच वरनं जिथपर्यंत त्याला येता येईल. नंतर मग ते भिंत फोडतंय कुठं काही. ते सगळं आम्ही दरवेळेला पाहतो. दादा, तुम्हाला असं वाटतं का की 2017 नंतर भाजपची जी सत्ता आली दोन्हीकडे,
त्या सत्तेमध्ये ही व्हिजन नव्हती जे तुम्ही म्हणताय, ती कामं त्यांनी केली नाही असं तुम्हाला म्हणायचंय तसं का? नाही, व्हिजन होतं. आम्ही लोक कोणाच्या न कोणाच्या नेतृत्वाखाली ती महानगरपालिका चालते, पण खालची जी टीम काम करते, आता तिथं आज पिंपरी चिंचवडमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्ही ज्या पक्षाचं नाव घेतलं त्यांचे उमेदवार बघितले तर बहुतेक तुम्हाला पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे किंवा राष्ट्रवादीचे दिसतील. बहुतेक ही परिस्थिती आहे. त्यांनाच घेतलंय आणि त्यांच्यावर वरचे लोक लक्ष देत असतील, पण कामाच्या व्यापात तिथं आता उदाहरणार्थ तुम्ही नागपूरचे आहेत. नागपूरला देवेंद्रजींनी सुरुवात केली महापौर म्हणून, अतिशय तरुण वयात केली. आज ते शहराचे प्रमुख आहेत. पण एवढ्या सगळ्या महानगरपालिका असताना जेवढं लक्ष देवेंद्रजी नागपूरला देऊ शकतात, मुंबईत आता ते स्थानिक म्हणजे मुंबईला राहायलाच आहेत, मुंबईमध्ये पण ते देत आहेत, तसं इतर ठिकाणी देऊ शकत नाही. एकनाथराव शिंदे ठाणे हे त्यांचं होमटाऊन आहे. होमटाऊनला जेवढं लक्ष देऊ शकतात तेवढं तुलनात्मक सांगतो, देत नाही अशातला भाग नाही, तुलनात्मक उल्हासनगर, मीरा भाईंदर वगैरे वगैरे ज्या नगरपालिका आहेत, वसई विरार वगैरे, तिथं मर्यादा पडतात. गणेश नाईक साहेब तुम्ही बघितलं, जेव्हा ते शिवसेनेकडे होते तेव्हा ती महानगरपालिका शिवसेनेकडे असायची, राष्ट्रवादीकडे होते तेव्हा ती राष्ट्रवादीकडे असायची. लोकल कोण तिथलं, आम्ही त्याला ग्रामीण भागात कारभारी म्हणतो. कारभारी बदलला पाहिजे असं तुमचं जे काही सतत म्हणणं होतं भाजपला पुण्यामध्ये, ते अजूनही म्हणणं आहे का? नाही, पुण्यातल्या लोकल जे काम करणारे, मला ज्या पहिल्या सभेत प्रेसचा फार वेगळा विपर्यास करण्यात आला. मी तर सगळीकडे सांगतोय की आम्ही NDA सरकारबरोबर आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज देश प्रगतीपथावर चाललेला आहे. राज्यात देवेंद्रजी आहेत, एकनाथराव आहेत, मी आहेत, आम्ही सगळेजण देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा कारभार करतोय. लोकांनी थम्पिंग मेजॉरिटीनं आम्हाला निवडून दिलं. लोकसभेला आम्हाला थोडा सेटबॅक बसला महाराष्ट्रापुरतं, पण बाकीकडं कव्हर झालं. तसं ह्या महानगरपालिकेमध्ये मी आज पुणे पिंपरी चिंचवडचं प्रतिनिधित्व करणार आहे. माझ्या नेतृत्वाखाली ही सगळी टीमचं लोकांनी निवडून दिली. माझं तेच आव्हान आहे की त्यांनी त्याकरता घड्याळाला मतदान करावं किंवा आमची जी युती झालेली आहे त्यांना मतदान करावं. पण एवढा तुमचा म्हणजे रॅपो आम्ही जेव्हा बघतो तेव्हा एवढा चांगला असतो, पण तुम्ही पुणे किंवा पिंपरी चिंचवडसाठी भाजप बरोबर न जाता तुम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर गेलात, काय कारण ठरलं? त्याच्यामध्ये भाजप इथं दोन्हीकडं पूर्ण क्लिअर मेजॉरिटीनं रुलिंग पार्टी असल्यामुळं त्यांनी तो विचार केला. शेवटी आपण म्हणजे हा तुमचा नव्हता, हा त्यांचा होता. हे ह्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारची चर्चा झाली. इथल्या स्थानिक नेतृत्वाने सांगितलं असावं वरिष्ठांना की आता इथं कुणाची आपल्याला गरज नाहीये, इथं आपलं आपण मागे जसं निवडून आलो तसं आपण निवडून येऊ शकतो, असं काही सांगितलं असावं. तिथं युती होऊ शकत नाही. आता महाराष्ट्रात पण अनेक ठिकाणी भाजप शिवसेनेची युती होऊ शकली नाही. मुंबईत झाली किंवा इतर ठिकाणी नाही झाली. तशाच पद्धतीनं भाजपची आणि आमची काही ठिकाणी युती तिथं केली गेलेली, उदाहरणार्थ कोल्हापूर असेल किंवा असे काही ठराविक महानगरपालिका असतील, आणि काही ठिकाणी नाही झाली. तुम्ही पहा, पाठीमागे देखील आम्ही सरकारमध्ये 15 वर्ष असताना महाविकास आघाडीमध्ये साधारण आम्ही लोकल बॉडीजच्या जे चुनाव आहेत, निवडणुका आहेत, त्या आम्ही एकमेकाच्या विरोधात पण लढवायचो, काही ठिकाणी युती करायचो, आघाडी करायचो. इथे आपण आघाडी आपल्या काकांबरोबर केली. खरं तर पहिले तुटली युती असं मध्ये जाहीर झालं की चर्चा काही पुढं जाणार नाही, आणि मग तो कार्यक्रम झाला गोविंद बागेत. आपलं काय चर्चा झाली आणि लगेच सगळं घडून आलं. नक्की काय झालं बंद दाराआड? मी आपल्याला सांगू का, ह्या संदर्भामध्ये मी जास्त चर्चा म्हणजे जी काही झाली ती डॉक्टर अमोल कोल्हेंच्याबरोबर झाली, ती रोहित पवारांच्याबरोबर झाली, ती सुप्रिया सुळेंच्याबरोबर झाली. ते
कदाचित शशिकांत शिंदे साहेबांच्याबरोबर झाली, ते कदाचित वरिष्ठांशी बोलत असतील, साहेबांशी किंवा कोणाशी, किंवा त्यांचं जे काही कोर टीम असतील त्यांच्याशी बोलत असतील, आणि त्याच्यातनं पहिल्यांदा की थोडंसं ओव्हरलॅपिंग झालं. ज्या जागा तुतारीला पाहिजेच त्या जागा घड्याला पाहिजे होत्या, वगैरे वगैरे. शेवटी ज्यावेळेस तुम्ही कुणाबरोबर युती करता, आघाडी करता, त्यावेळेस 2 पावलं पुढं मागं सरकावं लागतं. आणि त्या संदर्भात पहिल्यांदा तसं घडलं, परंतु पुन्हा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये थोडंफार यश आलं. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, त्यांनी म्हटले की आता एकत्र आलो आहोत ते वेगळं होण्यासाठी नाही. तर असं काही आहे का? म्हणजे ज्या पद्धतीचं आपलेच वक्तव्य आहेत त्यात नुसतं एकत्र राहणार आहे की थेट मर्जच होणार आहे? त्यामध्ये अजून तो विचार केला नाही, कारण आत्ता निवडणुकीची धामधूम इतकी आहे, आम्हाला इतकं रोज म्हणजे काम करावं लागतंय. आत्ता उमेदवार निवडणं झाल्यानंतर मग छाननीनंतर काहींना विड्रॉ वगैरे अशा सगळ्या गोष्टी झाल्या. तो विचार आम्ही त्या ठिकाणी केलेला नाही आहे. पण साधारण कार्यकर्ते खालचे समाधानी आहेत एवढं मात्र पाहायला मिळालेलं आहे. दादा, तुमची इच्छा काय आहे? म्हणजे आता तुम्ही मनात हे मानलंय की 2 वेगळे पक्ष आहे आणि ते तसेच राहणार आहे, की तुमच्याकडनं तुमच्या मनात काही इच्छा आहे की एक व्हावं? सरिताताई, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपण पण अनेक वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करताय आणि इथपर्यंत पोचलेला आहात. माझं एवढंच सांगणं आहे, राजकारणामध्ये कुणी कुणाचं कायमचं शत्रू नसतं आणि कुणी कुणाचं कायमचं मित्र नसतं. याच्यावरून काय ओळखायचं ते ओळखा. दादा, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या पक्षानं बऱ्याच गुंड इमेज असणाऱ्या लोकांना उमेदवारी दिल्याचा आपल्यावर सातत्यानं आरोप होतोय, नावं पण आहेत. आरोप करणाऱ्यांनी स्वतःची पण यादी तपासावी. आपण स्वतः काय केलं हेही बघावं आणि अंतर्मुख होऊन बघितल्यानंतर त्यांनाही कळेल आपण काय केलंय. आणि तुम्ही जर बघितलं तर आम्ही इथं RPI आमचे सचिन खरात यांच्याबरोबर युती केलेली आहे. गंगावणे म्हणून, सीताराम गंगावणे म्हणून भीम आर्मीचे आहेत, त्यांच्यावर युती केलेली आहे. अशा 10-12 वेगवेगळ्या संघटनांशी पण युती केलेली आहे. आणि त्याच्यातनं पण काही जागा त्यांनी मागितल्या. जागा मागितल्यानंतर आम्ही ह्या जागा त्यांच्याकरता सोडल्या. त्या सोडल्यानंतर त्यांनी कुणाला उमेदवारी द्यावी. आम्ही शेवटच्या क्षणी, तुम्हाला माहीत नाही की जसं सुरुवातीच्या काळामध्ये रुलिंग पार्टीनं काही लोकांची आवक चालू होती आणि नंतर ज्यावेळेस उमेदवार फायनल करायचे, एबी फॉर्म द्यायचा शेवटचा दिवस होता, त्यावेळेस अंदाज आला की आता आपल्याला उमेदवारी मिळत नाही. आणि ते इतकं मोठं स्फोट झाल्यासारखं झालं. आणि मग पुन्हा काहींनी, जर इलेक्टिव्ह मेरिट असणारे काही लोक मिळतात तर तो घेण्याचा प्रयत्न केला गेला. इलेक्टिव्ह मेरिट आणि गुंडशाही नाही, मी इतर लोक सांगतो. उदाहरणार्थ अमोल बालवडकर असेल, त्याच्यामध्ये आमचे दत्ताजी बैरट असतील, असे मी खूप जणांची नावं तुम्हाला त्या ठिकाणी, निलेश निकम वगैरे असतील. अशी एक चांगली समाजामध्ये प्रतिमा असणाऱ्या लोकांना आम्ही उमेदवारी दिली. आता ह्या संदर्भात जे आपण सांगताय त्याच्यामध्ये मी कुणाला तिथं उमेदवारी दिली नाही. उद्याच्याला जे आमचे मित्रपक्ष आहेत त्यांना उमेदवारी दिलेल्यांनी शेवटी तिथं फॉर्म देऊन ते मोकळे झाले आणि तिथं त्या पद्धतीनं चित्र झालेलं आहे. पण एकंदरीतच तिथले प्रभाग आणि तिथल्या वॉर्डात माझ्या माहितीप्रमाणे हे कुणी स्वच्छ प्रतिमेच्याच लोकांना उमेदवारी दिली गेली पाहिजे ह्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण अनेकदा संविधानाने, आपल्या घटनेने जो अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे त्या पद्धतीनं पण तुम्ही बघा, खासदार पण मागच्या काळामध्ये, तुम्ही आत्ता खासदारांची लिस्ट काढा, कसे खासदार आहेत, आमदारांची लिस्ट काढा, काही गोष्टी ह्या झाल्या नाही पाहिजे हे बरोबर आहे. पण तरी देखील ते दिलं जातं. पुण्याच्या आजपर्यंत झालेल्या महापौरांची लिस्ट काढा. पुण्यामध्ये आजपर्यंत ज्यांनी कामं केली त्यांनी त्यांच्या त्या पंचवार्षिक योजनेमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिली. मी ह्या उमेदवारीचं समर्थन करतो असं कृपा करून आपण समजू नका. पण ह्या गोष्टी घडलेल्या आहेत हे मी नाकारत नाही. दादा, पण मी डायरेक्ट कुणाला दिली नाही. दादा, जेव्हा आपण असं बघतो तेव्हा अशा निवडणुकीच्या वेळेला ज्या ताकदीनं मैदानात प्रचाराला उतरायला पाहिजे तसं
तुमचा जो मित्रपक्ष आज आता इथे आहे म्हणजे शरद पवार साहेबांचा, तिकडनं सुप्रिया सुळे असोत किंवा रोहित पवार असोत किंवा तिथं जितेंद्र आव्हाड असो, ही सगळी मंडळी थोडी शांत दिसतात आहेत. माझ्या आणि ते सगळं जेव्हापासून ही चर्चा सुरू झाली की हे दोन पक्ष एकत्र येतील, तेव्हापासून असा माहोल बदललेला दिसतोय. नाही, आता तुम्ही एक पत्रकार म्हणून काय अर्थ काढायचा हा तुमचा अधिकार आहे. माझ्या माहितीप्रमाणे जितेंद्र आव्हाड ठाण्याच्या परिसरामध्ये त्यांचं काम चाललेलं आहे. त्यांचा मुंब्रा हा स्वतःचाच मतदारसंघ तिथं येतो. दुसरी गोष्ट, कोल्हे साहेब आणि काही मान्यवर खासदार कोल्हे, डॉक्टर अमोल कोल्हे, निलेश लंके असे काही मान्यवर प्रचाराच्या निमित्तानं वेळ देणार आहेत आणि प्रचाराला त्या ठिकाणी येणार आहेत. हे काही जण सुप्रिया सुळेंनी त्यांच्याही कार्यकर्त्यांना सांगितलं की मी पण वेळ देणार आहे. परंतु आता तुम्हाला मी तिथं फिरताना दिसतो किंवा माझे बाकीचे सहकारी, त्याच्यामुळं तुम्हाला तसं वाटत असावं. परंतु बऱ्याचदा काही जण लोकल बॉडी इलेक्शनमध्ये एवढं बारकाईनं लक्ष देतातच त्या, असं काही नाही. परंतु इथं त्यांचं व्याप पण मोठा आहे, पण लवकरच ते येतील असा मला विश्वास आहे. मला कार्यकर्त्यांनी पण सांगितलेलं आहे. सुप्रिया सुळे पण फोनवर बोलल्या की मी पण काही वेळ देणार आहे. आणि डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले मी देणारच आहे. निलेश लंके म्हणले मी येणारच आहे. इतक्यात तुमचा आणि भाजपच्या काही नेत्यांमध्ये जे काही असं एक खडाखडी होताना दिसते, ती नुरा कुस्ती असं वाटतं किंवा अशा पद्धतीचे आरोप होतात आहेत. नाही, आता राजकीय जीवनामध्ये कुठल्याही काम आपण निर्णय घेतला तर त्याला दोन बाजू असतात. मराठी भाषा वळवावी तशी वळते, बोलावी तशी, अर्थ काढावा तसा अर्थ काढला जातो. मी कुठलंही स्टेटमेंट केलं, पत्रकार मित्र अतिशय टपूनच असतात, आपण काहीतरी अजित पवार यांच्याकडनं काढून घ्यावं आणि मी फटकन काहीतरी बोलून जातो की काही त्याला असं कुठंतरी लिंक लावतं, ते असं आहे म्हणून ते असं स्टेटमेंट केलं असावं. वास्तविक असं नाही. माझा स्वभाव अतिशय स्पष्ट. मी तिथं एक गाव दोन तुकडे करण्याचा माझा त्याच्यामध्ये प्रयत्न असतो. परंतु असं नाही आहे. सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला गेला आणि त्याच्यातनं लगेचच ताबडतोब वेगवेगळ्या मान्यवरांनी वेगवेगळी स्टेटमेंट केली. त्याबद्दल मला पण खूप जणांनी विचारलं ह्याच्याबद्दल काय. मी म्हटलं मला काही बोलायचं नाही, मला माझं काम करायचं आहे. आत्ता लोकल बॉडीजच्या इलेक्शन आहे, तिथं मी प्रथम प्राधान्य द्यायचं ठरवलेलं आहे. केंद्र सरकार राज्य सरकारबद्दल आमचं कुणाचंच वेगळं मत नाही. आम्ही त्या सरकारबरोबरच चाललेलो आहे आणि ह्या दोन्ही केंद्र सरकार राज्य सरकारनी ह्या महानगरपालिकांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांच्या हातामध्ये असणारा निधी देण्याचं काम केलं. त्याबद्दल मीच समर्थन करतोय. पण स्थानिक ठिकाणी निधी आल्यानंतर ज्या पद्धतीनं त्या निधीचं खर्च झाला पाहिजे, त्याचं नियोजन झालं पाहिजे. तिथं तुम्ही पहा, पुण्यामध्ये आता तुम्ही आलाय पुण्यात, जरा तुमच्या क्षेत्रातल्या काही मान्यवरांना विचारा. जिथं एका ठिकाणून दुसरीकडे जाण्याच्या करता 10 वर्षापूर्वी साधारण 10 मिनटं लागायची, तिथं सरिताताई 1-1 तास लागतो, 1.5 तास लागतोय. त्याच्यामध्ये जर तो सकाळी बाहेर पडला तर 1.5 तास त्या जागेवर जायला आणि पुन्हा संध्याकाळी सुटल्यानंतर पण पिकावर असतं ना, 1.5 तास यायला, 3 तास त्याचे आयुष्यातले तिथं जातात. म्हटल्यानंतर तो त्रासून नाही जाणार. बरं, कामं चाललीत होणार कधी? वॉर फुटिंगवर कामं केली पाहिजे. काही कामं संध्याकाळी म्हणजे रात्री एकदा पीक आवर संपला की तिथं वन वे केला पाहिजे, तिथं बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजे. अशा पद्धतीनं झालेलं नाही. आज जगामध्ये 501 मला वाटतं शहरांचा टॉमटॉम ट्रॅफिक त्या सर्वे केला, टॉमटॉम ट्रॅफिक सर्वे. त्याच्यामध्ये आमचं पुणे शहर, आमचं म्हणजे आपलं 4थ्या क्रमांकावर आलं. आज हे इथल्या पुणेकरांना, पुणे म्हणजे रिटायरमेंटचं आयुष्य जगणाऱ्यांचं शहर, पुणे शहर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंतांचं शहर, पुणे शहर विद्येचं माहेरघर असणारं शहर, सांस्कृतिक राजधानी महाराष्ट्राची असणारं शहर, अशा पद्धतीचा पुण्याचा आजपर्यंतचा नावलौकिक. परंतु आज तो जगात 4थ्या क्रमांकावर ते जात आहे प्रदूषणाच्या बाबतीमध्ये, खराब हवेच्या बाबतीमध्ये. हे बरोबर नाही ना. तुम्ही पहा,
मी ज्यावेळेस पिंपरी चिंचवड बघायचो त्यावेळेस तिथं झाडं लावणं, मी ग्रीनरीला महत्त्व देणार आहे. तुम्ही कधीतरी तुमच्या व्यापातनं बारामतीला एकदा येऊन बघा की एखादं तालुक्याचं शहर देखील आपण कशा पद्धतीनं डेव्हलप करू शकतो. त्याला राजकीय इच्छाशक्ती लागते आणि कुणीतरी तिथं लक्ष द्यावं लागतं. आणि ती भाजपचं जे इकडले आहेत मंडळी त्यांच्यात नाही असं तुमचं म्हणणं आहे. नाही, त्यांनी ज्या ते पद्धतीनं कारभार ते केला ते त्याच्यात ते नागरिकांनी पाहायचंय की त्यांनी तुलना करावी की बाबा कुणाचं काय. तुम्ही काय करता, बरोबर एका पक्षाचं नाव घेऊन मग ते तसं. मग अजित पवार म्हणला हो बरोबर आहे, बघा अजित पवार भाजपच्या विरुद्ध बोलले. मी स्थानिक इथलं नाही, नेतृत्व स्थानिक नेतृत्व इथे त्यांचं होतं 17 पासून म्हणून मी आहे म्हणते. ना, परंतु माझं तेच म्हणणं आहे इथं ज्यांनी स्थानिक नेतृत्व केलं किंवा ज्यांच्या हातात इथलं कारभारी पड होतं त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी दूर करायला पाहिजे होत्या आणि त्या झाल्या नाहीत. म्हणून मला बोलावं लागतं. मी जर बोलताना प्रचार सभेला गेलो तर नागरिकांना का मला मतं पाहिजेत, का माझ्या युतीला मतं पाहिजेत, का मी जे काही आज आघाडी म्हणा किंवा युती म्हणा केलेली आहे त्यांना का मतं पाहिजेत, हे इथं आय टी सेक्टर आहे, इथं वर्क फ्रॉम होम करणारा वर्ग मोठा आहे आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी असताना इथं यंग जनरेशन मोठी राहते आणि त्यांना टँकर माफियाला सामोरं जावं लागतं, कचरा उचलला जात नाही. तुम्ही आता विषय काढला म्हणून सरिताताई, इथं 12,350 लोक स्वच्छतेचं काम करतात रोज, असं रेकॉर्डवर आहे. आत्ता माझ्या इथनं गेल्यानंतर बाहेर बघा कुठं झाडलोटीचं काम किती ठिकाणी चाललं. एवढ्या शहरात खरोखरीच 12,350 लोक काम करतात का? ह्याकरता थोडंसं जे बघतात त्यांनी सकाळी उठून अचानक भेट दिली पाहिजे. आत्ता इथं जसं इंदूरला सकाळी 7 वाजता इथं कुठली गाडी येणार होती, आली का, किती वाजलेत, 7 वाजले, कुठल्या नंबरची गाडी येणार होती, ह्या नंबरची. जसं तुम्ही तुमचं घर मेंटेन करताना किंवा घराचा कारभार बघताना तुम्हाला बारीक बारीक गोष्टी बघाव्या लागतात, तसं हे पुणे हे पण एक प्रकारचं पुणेकरांचं घरच आहे. आणि त्याच्यातल्या मी असा दावा करणार नाही आम्ही आलो म्हणजे जादूची कांडी फिरवल्यासारखं सगळं, पण ज्या मूलभूत गरजा आहेत, ट्रॅफिकची समस्या, तुम्हाला गंमत वाटेल, मागच्या 5 वर्षाचं मी काढलं आहे, जवळपास 1150 कोटी रुपये खड्डे बुजवण्याच्या करता तरतूद केली. सरिताताई, फक्त त्याच्यामध्ये साधारण 650 कोटी रुपये खर्च केले, 500 कोटी रुपये खर्चच केले नाही. पैसे असताना तुम्ही पैसे खर्च करत नाही. पाऊण लाख कोटी रुपये इथल्या डेव्हलपमेंटच्या करता खर्च करण्याचं प्रोव्हिजन केली. मग पाऊण लाख कोटी गेले कुठं? केंद्र सरकार त्यांचे 20% मेट्रोला देतं, राज्य सरकार त्यांचे 20% मेट्रोला देतं, 10% त्या महानगरपालिका असतात त्यांचा हिस्सा असतो, पण त्यांनी जमीन दिली तर ते जमिनीचे पैसे त्या हिश्श्यामध्ये धरतात आणि पुढं आपण जातो. अशा पद्धतीनं साधारण केलं जातं. पण हे करत असताना खूप डिले झाला आमच्याकडे ती मेट्रो पूर्णत्वाला जा. एक तर पहिल्यांदा काहींनी, गडकरी साहेबांना खाजगीत विचारा, शेवटी गडकरी साहेबांनी आमची सगळ्यांची मिटिंग दिल्लीमध्ये घेतलेली होती महाराष्ट्र सदनला. मेट्रो वरून करायची का अंडरग्राऊंड करायची ह्याच्यातच 4 वर्ष घालवली. बरोबर नाही ना? 4 वर्ष. ठीक आहे, मतांतर असू शकतं, तुमचं मत काय, यांचं काय, यांचं काय, यांचं काय, तज्ज्ञांना विचारून फटकन निर्णय घेऊन पुढे जायला पाहिजे. निर्णय प्रक्रिया ही त्या ठिकाणी कसंही करून ऑन दी स्पॉट घ्या असं नाही, त्याचे प्लस मायनस पॉईंट बघून निर्णय प्रक्रिया करा, ह्या मताचं मी आहे आणि मी तसंच करत आलेलो आहे. कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही इथल्या पत्रकारांना पण विचारा जे तुमच्या चॅनलशी संबंधित असतील. मी दर माझ्या माहितीप्रमाणे शुक्रवारी का शनिवारी असे सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही बसायचो आणि ह्या जिल्ह्यात आणि ह्या दोन्ही शहरात, कारण मोठं जवळपास दोन्ही मिळून थोडं कमी 2 कोटी पॉप्युलेशन आहे फ्लोटिंग आणि धरून, 15% राज्याचं पॉप्युलेशन ह्या जिल्ह्यामध्ये, आणि त्याच्यावर त्यांना व्हेंटिलेटर आहेत का, वॅक्सिन आहे का, त्या जम्बो हॉस्पिटल आहेत का, बेड आहेत का, डॉक्टर्स आहेत का, नर्सेस आहेत का, सगळ्या काही गोष्टी आम्ही त्या ठिकाणी बघायचो आणि पटापट निर्णय त्या ठिकाणी घ्यायचो. दादा, पुणे तुमचं घर आहे असं तुम्ही म्हटलं आणि आहे, आणि इथेच तुमचं घरही आहे. तुमच्या
घरापर्यंत काही गोष्टी गेल्या काही काळात आल्या. त्यातलं एक म्हणजे मुंडवा जमीन प्रकरण. त्याचं काल परत एक्सटेन्शन त्या समितीनं मागितलंय. त्याचा रिपोर्ट चौकशीचा हा पूर्ण होतच नाही आहे. ते चौकशी समितीने ठरवायचं ना. आम्ही कसं ठरवणार? उद्याच्याला तुम्हाला चौकशी समितीचं एखादं इन्चार्ज केलं तर तुम्ही ती चौकशी करत असताना तुम्हाला बऱ्याचदा अशा प्रकारच्या चौकशा करत असताना त्याच्या खोलात जात, कारण एक तर मी जी माहिती थोडीफार घेतली त्या जमिनीची खरेदी विक्रीच होत नाही. अशा प्रकारचे प्रसंग पुण्यात, मुंबईत, BKC मध्ये, मुंबईत तर फ्लॅटच्या किमती 1.5 लाख रुपये स्क्वेअर फीट चाललेले आहेत. म्हणजे जागांच्या किमती किती झाल्या असतील त्याचा विचार करा. त्याकरता अशा जागा ह्याच्या खरेदीच होता कामा नये. खरेदी विक्री जिथं शासनाचा संबंध असतो तिथं आमचा नोंदणी करणारा जो अधिकारी आहे त्यांनी का असं केलं, हे का घडलं, कोण ह्याच्या मागचे सूत्रधार आहे, हे सगळ्या तपासण्या करायला दादा, हे सगळं प्रकार जवळजवळ 4 वर्षापासून सुरू होता आणि आपल्याला माहितीच नाही असं जे आपण म्हणता. म्हणजे खरं तर एक असं मत आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपला मुलगा जो आहे तो कुठंतरी, ज्याला आपण म्हणतो या प्रकरणात एकटा बळीचा बकरा बनला. असं कसं होऊ शकतं की तुम्हाला माहिती नाही? सरिताताई, मी तुम्हाला सगळ्या पत्रकारांना मी सकाळी 6ला बाहेर पडतो. आत्ताही तुम्ही एक मुलाखत घेणार असताना मी 6:15ला रेडी इथं होतो. मी माझ्या कामाला महत्त्व देतो. माझ्या जर कुठली गोष्ट कानावर आली तर 35 वर्ष मी प्रशासनामध्ये, काही लोक तर रिटायर झाले, काही नागपूरला पण स्थायिक झाले असतील. तुम्ही नागपूरला आहे, त्यांना जाऊन फक्त विचारायचं की अजित पवारच्या बरोबर तुम्ही प्रशासनात काम केलं, त्या माणसाची कामाची पद्धत कशी आहे? एखादं चुकीचं काम आलं तर ते काम तुम्ही केलंच पाहिजे असा त्यांनी दबाव कधी तुमच्यावर आणलाय का? चर्चा करताना माझ्याकडे फायनान्स आहे, प्लॅनिंग आहे, आता एक्साईज आहे, आता मायनॉरिटी आहे, आता अवकाफ आहे. हे मध्ये काही घटना घडल्यामुळे ते आलं. पण त्याच्या आधी पण माझ्याकडे इरिगेशन होतं, RDD रुरल डेव्हलपमेंट, ग्रामविकास होतं, पाणीपुरवठा स्वच्छता होतं, त्याच्यामध्ये अनेक प्रकारची खाती, मी ऊर्जा होतं, ऊर्जा 10 वर्ष माझ्याकडे होतं. खूप अधिकारी रिटायर झालेत ना, लगेच कळतं ना कुणाचं काय. मी जर ते माहिती असतं तर मी कसं होऊन दिलं असतं. आज आम्ही राजकीय लोकांनी काम करत असताना आपली स्वतःची प्रतिमा चांगली राहण्याच्या करता आपले जे रिलेटिव्ह असतात, जवळचे घरातले लोक असतात, त्यांच्याकडनं पण काही चूक होऊ नये ह्याबद्दल पण काळजी घ्यायची असते. पण ती काळजी घेत असताना ते आपल्याला समजायला पाहिजे की हे असं काहीतरी होतं आहे. कामाच्या व्यापामध्ये जबाबदारी वाढल्यामुळं तिथं प्रत्येक वेळेस ह्या गोष्टी मला करता आल्या नाही, ही माझी फॅक्ट आहे, वस्तुस्थिती आहे. पण आज पण पुण्याच्या प्रशासनाला, पिंपरी चिंचवडच्या प्रशासनाला किंवा महाराष्ट्राच्या प्रशासनाला आपण विचारलं तरी ते सांगतील किंवा हे अजित पवारांना आवडत नाही अशा पद्धतीची कामं केलेली, ही फॅक्ट आहे आणि त्याचीच चौकशी चाललेली. दादा, हाच आरोप तुमच्या पुण्याच्या ऑफिसबद्दल सुद्धा होतोय. खरं तर अजून एक भाग आहे, म्हणजे पुण्याच्या ऑफिसबद्दल होणारा आरोप हा माझा एक प्रश्न, आणि त्यालाच लागून दुसरं की हा आरोप बरोबर निवडणुकीच्या वेळेला होतात, हा सुद्धा त्याच्यातला एक दुसरा भाग आहे. पण शेवटी आरोप आहे. आणि काय म्हणाल तुम्ही त्याच्याबद्दल? म्हणाल तो ते कधीही झाला तरी. अतिशय बरोबर आहे. माझी ज्या वेळेस प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला, मला डॅमेज करण्याचा प्रयत्न झाला जनमानसामध्ये, आता आम्ही बोलतोय म्हणून माझे काय मतं आहेत हे कमीत कमी तुम्हाला समजू शकतायत. परंतु अनेकदा काही लोक आम्हाला भेटूच शकत नाही. कुठंतरी ऐकून, कुठंतरी न्यूजवर, कुठंतरी सोशल मीडियामध्ये ज्या काही रील्स फिरतात त्याच्यावरनं, कुणाच्या सांग्यावांग्यावरून कुठल्या तरी व्यक्तीच्याबद्दल प्रतिमा तयार केली जाते त्यांच्या मनात, आणि त्याचाही फटका आम्हाला त्या ठिकाणी बसतो. आज नेहमी निवडणुका जवळ आल्या की ह्या गोष्टी अशा पद्धतीनं घडतात. आणि नेमकं आत्ता पण परवा पण कुठलं तरी एक काढलं की असं असं काहीतरी आहे आणि ते माझ्याशी संबंधित आहे. माझं म्हणणं की शोधा ना, चौकशी करा ना, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या ना. माझं काही दुमत नाहीच आहे. पण दादा, ते आता ऑफिस परवाच्या काळात ते कुठला मुंडवा म्हणत होता, त्याच्यात 300 कोटीचा व्यवहार झाला. 1 रुपया कुणाला दिला नाही, घेतला नाही, दिला नाही अशी माझी माहिती आहे. अर्थात चौकशी झाल्यानंतर ते पुढे येईल. ह्या जे काही प्रकार आहेत
लगेच ह्या जमिनीची किंमत किती 1200 का 1800 कोटी. अरे ती जमीन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची आहे. ती बॉटॅनिकल गार्डनच्या करता केंद्र सरकारला दिलेली आहे, लीजवर दिलेली आहे. ती पूर्वी काहीतरी गायकवाड परिवाराची होती. लीज कसं संपलंय, केव्हा संपलंय, खरंच जमीन कुणाची आहे हे तपासायला तर पाहिजे, बघायला तर पाहिजे, सर्च करायला पाहिजे. त्या पद्धतीचं ती समितीचे जे कोणी प्रमुख असतील ते करतायत. दादा, पण ऑफिस- ऑफिस- हा, हा. हे नेमकं इलेक्शनच्या काळातच निघतंय. कदाचित आम्हाला डॅमेज करण्याच्या करता पण असू शकतं, किंवा त्याच्यामध्ये काय सत्यता आहे ते पाहण्याच्या करता पण असू शकतं. आता ऑफिसमध्ये जो स्टाफ आहे, मी त्या सगळ्यांना सांगतो की कुठंही माझी बदनामी होईल अशा पद्धतीचं काम होऊ द्यायचं नाही, किंवा तुम्ही पण करायचं नाही. कारण आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या ऑफिसला ताई तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, खूप मोठा स्टाफ असतो. तो म्हणजे मागेही बरेच वर्षापासून ते अलॉट करण्यात आलेला आहे. आणि जर उद्याच्याला एखाद्या ऑफिसला सगळीकडचा मिळून 100 स्टाफ असेल आणि कुणी एखादी चूक कुणीच करू नये, मी चुकीचं समर्थन नाही दादा, हे मी पक्षाच्या ऑफिस बद्दल म्हणते, जो आरोप झाला तो. पक्षाच्या ऑफिस ते बद्दल. मला काल पत्रकारांनी प्रश्न विचारला, मला त्याच्यातली जास्त माहिती नाही. मी त्याच्याबद्दलची माहिती काढायला सांगितलेली, पण मला आत्तापर्यंत जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीप्रमाणे त्याच्यामध्ये असं काही चुकीचं झालेलं नाही. तरी देखील अजून माहिती ते काढतायत. कारण एखादी जमीन, आता त्याच्यात जे काही मला माहिती मिळाली, एखादी जमीन बीओटी लीज होऊ शकत नाही. ऐका, एखादी जमीन लीजवर काढली एखाद्या कंपनीने, खूप सरकारने बीओटी तत्वावर अनेक प्रकारच्या जमिनी लीजवर काढल्या. आता लीजवर जमीन काढल्यानंतर आम्हाला हे बांधून पाहिजे, आणि ही जागा आम्ही त्याच्या बदल्यात तुम्हाला लीजवर देणार आहे, आणि ते बांधून तुम्ही मग तिथं तुमची डेव्हलप करा, काय करायचं ते, आणि त्याच्यातनं तुमचं जो काही प्रॉफिट असेल तो त्या ठिकाणी घ्या. जे काही तुम्हाला गुंतवणूक करायची ते करा. लीजमध्ये माझी जी माहिती आहे, मी पूर्ण माहिती आणि ती बोलत नाही, तर तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो. ते लीज 60 वर्षाच्या करता झालेलं आहे. जागा XYZची. बीओटी तत्वावर ज्यावेळेस जागा दिली जाते त्यावेळेस पूर्वी 99 वर्षाच्या दिली जायची. मुंबईमध्ये तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, 999 वर्षाच्या लीजने दिलेली ब्रिटिशांच्या काळात, ते जाऊ द्या. परंतु आता मात्र 30 वर्ष 30 वर्ष 30 वर्ष अशी 90 वर्षांनी देतात. कारण त्याच्यात 50 वर्षाच्या नंतर दिली तर त्याच्यात आपला हक्क राहत नाही म्हणून असं काहीतरी झालंय. तर ही 60 वर्षाच्या करता दिली. तिथं इमारत त्या ज्यांनी घेतली त्यांनी बांधलेली आहे. बांधल्यानंतर त्यांनी काहींना ती जागा फ्लॅट दिलेले, ते विकता येत नाही असं आहे ना. मान्य आहे ना. त्याच्यामध्ये 60 वर्षाचं लीज असेल तर 60 वर्षाकरता तरी देता येईल ना. बरोबर. 60 वर्षाच्या करता देता येईल ना. आणि त्याच्यात एक क्लॉज असा आहे की 60 वर्ष झाल्यानंतर पुन्हा ते लीज 30 वर्ष वाढवायचं का नाही ते कंपनी आणि ज्याची जागा आहे ते ठरवणार आहे. ते 60 वर्षांनी ठरवतील, त्यावेळेस आत्ताचा विचारणाराही नाही आहे, आणि तुम्ही आम्ही पण प्रश्न विचारणारे आणि उत्तर देणारे नाही आहेत 60 वर्षांनी. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. बरं, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ती लीजची जागा आहे, ती विकल्या गेलेली नाहीये. लीजची जागा लीज जितक्या काळाकरता आहे तेवढ्याच काळाकरता विकल्या. तुम्ही व्हर्टिकल बिल्डिंग बांधली, मी एक जागा घेतली, व्हर्टिकल बिल्डिंग बांधली, तुमची कंपनी आहे इन्शुरन्सची, आणि तुम्ही सांगितलं मला 2 फ्लोअर पाहिजे. आम्ही सांगितलं की ह्याच्यामध्ये आम्ही 60 वर्षापर्यंत देऊ शकतो, आणि 60 वर्षाकरता दिलेली. आता तर आपलं राज्य सरकार एक नवीन कायदा आणतंय. एखादी सोसायटी आहे, 26 मजली बिल्डिंग आहे, इथं बसणारे सगळ्यांचे एक एक फ्लॅट आहेत. ह्याच्या आधी आपल्याला प्रॉपर्टी कार्ड तिथलं मिळत नव्हतं. आता तुम्ही जर 22व्या मजल्यावर असेल तर 22व्या मजल्याची मालकी तुमची राहणार आहे, असं परवा बिल आपण पास करून घेतलंय. त्याच्यामुळं उद्याच्याला जागा मालक म्हणाला की जागा माझी आहे, जागा तुझी असेल तो फ्लॅट माझा आहे, मी रीतसर त्यावेळेस खरेदी खत केलेलं आहे किंवा रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा जे काही टॅक्स असेल तो भरलेला आहे. असा ते नवीन कायदा, तुम्ही त्याच्याबद्दल बावनकुळे साहेबांनाही विचारू शकता, रेव्हेन्यूनेच तो कायदा आणलेला आहे. दादा, आपण आता मुलाखत संपवूया, पण त्याआधी विचारायचं आहे की नवीन नवीन सासरे झाले आहात आपण, कसं वाटतंय? अलीकडच्या काळात आमचा जो काळ होता त्यावेळेस आपण त्या परिवारात राहायचो.
म्हणजे सुना, नातवंड, पतवंड, आजी आजोबा सगळे काही तिथं राहायचे. आताची परिवाराला आपल्याला विचारावं लागतं की तुम्ही कुठं राहणार आहे, आणि ते म्हणतील तिथं. त्यांना ते फॅमिली म्हणून आपण एक असतो, परंतु एक त्या दोघांनी त्यांचा संसार मेड फॉर इच अदर अशा पद्धतीनं करण्याच्या करता त्यांनी स्वतःचं एक वेगळं घर लग्न होणारे म्हणून केलेलं होतं. तिथं ते आनंदात राहतात. ज्यावेळेस मुंबईत येतात ते मुंबईत मायाकडे राहतात, आणि इथं काही कार्यक्रम असेल काटेवाडीला सगळे आम्ही एकत्र राहतो. अशा पद्धतीनं अजून काही महिनेच झालेले आहेत. लगेचच आपल्याला सांगता येणार आहे, परंतु सध्या तरी ते दोघं सुखात राहतात. माझ्या त्यांना दादा, शुभेच्छा. तुम्ही बहारीनला लग्न केलं, बारामतीला साधं रिसेप्शनही केलं नाही. ताई मी नाही केलं, आता नाही केलं त्याला काय उत्तर देऊ. बरं, तुम्ही खास विशेष आम्ही तुम्हाला नाचतानाच्या तुमच्या रील्स पाहिल्या. तुम्ही काय डान्स क्लास वगैरे केलात की काय? कोणीही डान्स क्लास वगैरे करत नाही. जो त्या क्षेत्रात असतो तो तो करण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्याचं ते फील्ड असतं. आपण कधी उत्साहाच्या भरामध्ये थोडंफार असं वाटतं की चला आपल्या मुलाचं लग्न आहे, आनंद आहे, आणि त्या आनंदात काही थोडंफार होऊन जातं. मनुष्य स्वभाव आहे, म्हणून काय रोजच आपण नाचत बसत नाही. धन्यवाद दादा, आपण वेळ काढलात. मला माहिती आहे प्रचारात आपण व्यस्त आहात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.